तुम्ही माझ्या बायकोचे प्राण वाचवले म्हणून तुमच्या बापाने इतर लोकांचे जीव घेतले ते परत मिळणार नाहीत. आणि तुझी ही मम्मीला काही बोलू नका. मी एक शब्दही ऐकून घेणार नाही. आई लक्ष्मी हात लावू नको. लक्ष्मी लक्ष्मी काय बोलले होते तुला? एक दिवस नडणार. काही झालं तरी हे नातं मला मंजूर नाही. आपल्याला विनात्यांवर वार करायला आवडत नाही. येते मी. येते नाही म्हणायचं, आता कायमचं निघायचं. पुन्हा आमच्या उमऱ्याला यायचं नाही. चला निघा. छोटा भाईला हात लावायचा नाही. हा ए आत ठेवतो सुरा. नुसता हात नाही, पुरी सून घेऊन जायला आलोय आपण. चला. जीव गेला तरी माझी पोरगी तुमच्या घरी देणार नाही मी. बाबा तुम्ही. मला कोणाच्या या आधाराची गरज नाही. हे बघा, तुम्ही बसा इथे आणि जरा शांत व्हा. काय गरज नाही. एवढं घर उभं केलंय मी, मला उभं राहता येणार नाही का? अहो आता मला कोणाच्या या आधाराची गरज नाही. बाबा मी काय बोलते माझं एकदा ऐकून तरी घ्या ना प्लीज. काय ऐकायचं ते सगळं ऐकून झालं माझं. अहो ती काय म्हणते एकदा तरी ऐकून घ्या. तू मध्ये बोलू नका. तू अजिबात मध्ये बोलू नको. बाबा बाबा हे बघा, माझ्या वेळेस तुम्ही माझं ऐकून नाही घेतलं मान्य आहे, पण प्लीज मावशी असं वागू नका. प्लीज तिचं ऐकून घ्या बाबा एकदा. प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो प्लीज. तुला हे माहित होतं? माझ्याकडे बघून बोल. तुला हे आधीपासून माहित होतं? हा? हो. माहित होतं? मुद्दाम मला सांगितलं नाहीस ना तू? मुद्दाम मला सांगितलं नाहीस ना तू? मुद्दाम बोललास ना? बाबा त्याची काही चूक नाहीये, त्याला नका मारू प्लीज. या घरात काय चूक काय बरोबर हे फक्त हनुमान ठरवणार. दुसऱ्या कुणीही मला सांगायची काही गरज नाही. बदला घ्यायचा होता ना माझा. बाईने किती पैसे दिले तुला? त्या बाईने तुला किती पैसे दिले? किती पैसे दिले? काय डील काय झालं तुमचं? काय डील झालं तुमचं? खोटं बोलतो तू. आता बाप म्हणून नाही, एक पोलीस वाला म्हणून तुला बोलतो मी. बाबा त्याला नका ना मारू. अहो त्याची खरंच नाहीये काही चूक. तुम्ही मला मारा हवं तर माझी चूक आहे सगळी. वा आई वा. ज्यांच्यामुळे माझं लग्न मोडलं त्यांच्यासाठी आरतीचं ताट.
हे चुकीचं आहे. तसं पण ते मोडणारच होतं. तुम्ही जरा गप बसता. अरे मला काय म्हणायचं आहे ऐकून घेशील जरा. तुम्ही दोघं आहे ना कुठे न्यायच्या लायकीचे नाहीये. आणि शरदराव किती वेळा तुम्हाला सांगितलं हो मध्ये मध्ये बोलत जाऊ नका म्हणून, तरी नको तिथं नाक खुपसता तुम्ही. आणि विश्वास मी आता ओवाळणार नाहीये, मज्जा बघणार आहे. तर काय नवीन? कळेल तुला. थांबा 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 थांबा. डायरेक्ट आत नका येऊ, नवरदेवाला ओवाळायला नको का? हा सौरभ कम काय ग, काय झालं? आजपर्यंत कुणी मम्मीचा अपमान केला नाही, आणि ज्या कुणी केला त्याला जित्ता काढला. पण आज जिवंत ठेवून घ्यावा लागला. सौरभ काय झालं मला सांगशील का? कस्तुरीच्या बाबांना खरं कळल्यावर त्यांनी लग्न मोडलं आणि आम्हाला घरातून बाहेर काढलं. अरे पण मग तू समजवायचा प्रयत्न नाही केला का त्यांना? केलं असतात त्या, पण त्या ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते. अगं बाई, आरतीच्या ताटातला दिवा विझला. बाई बाई, दिवा विझणं चांगलं नसतं, खूप मोठा अपशकुन असतो तो. अपशकुन झाला नाही, केला. मी नाही केलं बरं का काही. नाही, त्या हवालदारानं केला. त्योच म्हणजे लई मोठा अपशकुन ती आणि त्याची पोरगी. बाई हॉस्पिटलमध्ये होता, तिच्या समोर पदर पसरला, तिनं माझा अपमान केला. आज माझ्या लेकासाठी तिच्या बापासमोर पदर पसरला, त्यानं माझा अपमान केला. तुला वाटत असेल माझ्या बोलण्यामुळं हे सगळं झालं, पण सांगण्यासारख्या आणखी लई गोष्टी होत्या बरं का. नाही सांगितलं मी त्याला, कारण मला अजून बी असंच वाटतं तू आणि ती कस्तुरी दोघांनी बी आनंदी राहावं. पण तू बघितलंस तिच्या बापानं आपल्याला कशी वागणूक दिली ते. त्याच्यासारखे 100 हवालदार मला रोज बघून सलाम ठोकतात, पण यानं माझा अपमान केला. याच्या जागी दुसरा कुणी बी असताना जित्ता सोडला नसता त्याला, फक्त तुझ्यासाठी याला जित्ता सोडला. मम्मी, मी पुन्हा एकदा प्रयत्न करून बघतो. मी बोलतो त्यांच्याशी, आणि यावेळेस मी एकटाच आहे. अजिबात नाही. झाला तेवढा अपमान लई झाला. मला माहिती आहे तो हवालदार मला नडणार, आपण कोण आहे ते त्याला कळलेलं आहे, पण आपण बी त्याला सोडणार नाही. यावेळेला जर का तो मला नडला ना, तर मी त्याला सोडणार नाही. कारण मम्मीनं तोडला, त्याला कोणी नाही जोडला. लक्षात ठेव. जर मी कस्तुरीला घरात सून म्हणून घेऊन आलो तर अहो शांत व्हा, नका स्वतःला इतका त्रास करून घेऊ. माझा त्रास दिसतोय तुला?
त्यानं काय केलं ते दिसत नाही? बाबा त्याने खरंच काहीच नाही केलंय हो. तुम्ही माझं ऐकून तरी घ्या ना. काय ऐकून घेऊ मी? काय ऐकून घेऊ? लक्ष्मी, याच कारणामुळे ना मी कुणावर विश्वास ठेवत नव्हतो. कारण मला माहित आहे आपलीच माणसं आपला विश्वासघात करतात. हो असं नका बोलू. माझ्या डोक्यात किती गोष्टी चालू आहेत, काय सांगू तुला. असं वाटतं डोकं फुटून जाईल आता. तुझ्या ऑपरेशनच्या वेळेस त्याने घेतलेली काळजी, तेवढं आपुलकीने बोलणं, हे सगळं नाटक होतं, ढोंग होत आहे. अजून काय काय लपून ठेवलं आपल्यापासून काय माहिती. आयुष्यभर या हनुमंतनं ज्या माणसांना खेटाची किंमत दिली नाही, अशा लोकांबरोबर, अशा गुंडांबरोबर नातं जोडायला निघाली ही. अहो इतके दिवस आपल्याला तरी कुठे काय माहिती होतं. आपली माऊ खूप साधी आहे हो. तिला दुनियादारी काहीच कळत नाही. झाली तिच्या हातून चूक, परत नाही होणार. माफ करा तिला. माफ करण्यासारखी साधी चूक नाही, खूप मोठी चूक झाली. आयुष्यात पहिल्यांदा माणूस नीट ओळखता आला नाही मला. हिच्यामुळे चुकलो मी. याची शिक्षा मिळालीच पाहिजे. याची शिक्षा मी देणार. काय म्हणालास? जर मी कस्तुरीला घरात सून म्हणून घेऊन आलो तर तो हवालदार लग्नाला तयार होणार? मी म्हणवीन त्यांना. कारण जे काही झालंय तो एक खूप मोठा गैरसमज आहे. किती दिवस अजून हे सत्य ना करणारेस तू की तुझ्या बापाला त्या हवालदारानं बेडवर पाठवला? त्या हवालदारामुळं तुझा बाप आज या अवस्थेत आहे हे समजून घ्यायला तू किती दिवस लावणार? हे सगळं इसरून तुझ्यासाठी आणि कस्तुरीसाठी त्याच्या दारात गेले. त्यानं काय दिलं बदल्यात? अपमान. माझ्या अपमानाचं जाऊ दे, पण भाईवर जो हल्ला केला आणि भाईचा अपमान तू कसा काय सहन करू शकतोस रे? काय काय कला, तू सहन करशील का भाईचा कोणी अपमान केला तर? कला, आता कमूचीच बाजू घ्यायला हवी. बोल ना, तू सहन करशील का? भाईचा कुणी अपमान केला तर तुला सहन होईल का? नाही. मला पण नसतं चाललं. तुला कसा काय त्रास होईल? मी शांत बसणार नाही आणि आता एक गोष्ट होणार. हा सौरभ, कस्तुरीशी लग्नाचा विषय सोडून दे. नाही, अजिबात नाही. तुझं लग्न कस्तुरी बरोबरच होणार. आणि हे काम कला करणार. करणार ना? हो 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 हो. त्या हवालदारानं माझा अपमान केला. आता बघ, त्याच्या पोरीला या घरची सून बनवणार, हीच त्याची शिक्षा. अहो काय करताय? बाबा 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 हे बघा, तुम्हाला मारायचं मला मारा ना, पण माऊला प्लीज काही करू नका. अहो पाया पडते मी तुमच्या, पण मुलांवर हात उचलू नका. मी वचन देते तुम्हाला, ही पुन्हा त्यांच्याशी नाही बोलणार. पण एकदा ही काय म्हणते ते ऐकून घ्या. आता मला काय ऐकायचं नाही, काय बोलायचं पण नाही. विश्वास कमवायला कित्येक वर्ष लागतात, पण गमवायला 1 सेकंद सुद्धा पुरतो.
आणि विश्वासघात करणाऱ्या माणसाशी हा हनुमंत बोलत नसतो. आज आज पहिल्यांदा हारल्यासारखं वाटतंय. अहो फक्त एक संधी दे. त्या सौरभच्या बापानं श्रीमंत होण्यासाठी मला 1000 संधी दिल्या होत्या. कित्येक वेळा मला विकत घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडून पैसे घेतले असते ना तर आपण मोठ्या घरात राहिलो असतो, मोठ्या फ्लॅटमध्ये राहिलो असतो. पण त्या घरात स्वाभिमान आणि प्रामाणिकपणा कधीच राहिला नसता. आणि या हनुमंतला स्वाभिमान आणि प्रामाणिकपणा सगळ्यात जास्त महत्वाचा वाटतो. त्या गुंडाला मारलं त्यावेळेस मला असं वाटलं की हा हनुमंत जिंकला, एक गँग संपवली, सगळं तोडून आलो तुम्ही. पण त्याच गुंडाबरोबर नातं जोडायला निघाली ही चूक झाली. चूक झाली. अहो अहो आपली फसवणूक झालीये. बरोबर बोललीस तू, बरोबर बोललीस. आपल्या पोरांनीच आपली फसवणूक केली. विचार, तो बाई कोण आहे, ती कामिनी कोण आहे, सौरभ कुणाचा पोरगा आहे माहित नव्हतं तिला? विचार. त्या दिवशी त्या रस्त्यावरच्या पोराला मी हिला छेडल्या म्हणून कुत्र्यासारखा मारला, मरच तर मारला त्याला. आणि हिला मी एका गुंडाच्या घरी देऊ? हिला सगळं माहित असताना सुद्धा आपल्याला अंधारात ठेवलं. चूक झाली, खूप मोठी चूक झाली. पण याची शिक्षा मिळणार. मीच देणार शिक्षा. बाबा खबरदार, खबरदार जर कोण माझ्या मागे गेला तर माझी शपथ आहे. आई मी खरंच सांगते ग, मला यातलं आधी काहीच माहिती नव्हतं. मला कळतंय ग, मी समजवते यांना. म्हणून व्हायचंय डॉक्टर म्हणून. काय झालं भाऊ? 93%. 93%? बाबा गोष्ट सांगा ना एखादी गोष्ट. बाबा रोज रोज का देता चॉकलेट? अगं लाडाची लेकच तू माझी. मग बाबा बाबा माझी शपथ आहे. अहो अहो काय करताय? का स्वतःला एवढी मोठी शिक्षा करून घेताय? बाबा शपथ सोडा ना हो प्लीज. सगळी माझी चूक आहे बाबा, तुम्ही मला शिक्षा करा ना. तुम्ही स्वतःला त्रास नका करून घेऊ. प्लीज थांबा ना बाबा. अहो ऐका ना. अहो बाबा ऐका बाबा ना. या ना बाहेर हो. बाबा बाबा प्लीज. हो अहो बाबा. काय करताय तुम्ही? तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्ही थांबा.